हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. 26 जानेवारीचा दिवस आहे. तर सकाळचा वेगळा पाठ केला आणि दुपारच्या नंतर वेगळा पाठ केला आहे आणि सांगायचं राहिलं तर म्हणून आता सांगते. हे बघा, आणि आम्ही ना 10:30 वाजता घरी आलो आहे. तर नाश्ता बनवला. अर्धनिम्म काम तर सकाळी करूनच गेलेली. फक्त आता फोडणी मारायचं, ते फोडणी मारून घेते सांबारला. मोठी कढई घेतली, त्याच्यात राई, जिरा, कढीपत्ता, लाल मसाला टाकलं आणि सांबार मसाला टाकला. चांगलं भाजून घेतलं आणि कमी गॅसवर आणि त्याच्यानंतर सांबार टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर चवीपुरतं, आणि शिजवताना मी मीठ टाकलेलं म्हणून चवीपुरतंच मीठ टाकायचं त्याच्यात आणि वरतून कोथिंबीर टाकायचं. शिजलं ते झालं. आपल्याला जेवढं लागते पातळ तेवढं मी पाणी वाढवून घेतलं. आता मला जेवढं लागते तेवढं पाणी वाढवून घेतलं. अशी आमटी खूप छान लागते. आमटी भातबरोबर होतो, चपातीबरोबर चांगलं लागते, भाताबरोबर पण चांगलं लागते, एक नंबर होते. फोडणीला मारून घेतला, एका साईडला शिजवायला ठेवलं आणि मी आता बटाट्याची भाजी करून घेते. बटाट्याची भाजी कशी करते तुम्हाला सांगते. राई, जिरा, कढीपत्ता, लसूण, अद्रक आणि मोठे मोठे काप केलेत कांद्याचे. त्याच्यानंतर हळद आणि धन पावडर हे सगळं टाकून, शेंदो मीठ वगैरे सगळं टाकून, बटाटा टाकून एकजीव करून घेते. त्याच्यानंतर वरतून ना कोथिंबीर गार्निश करते. ह्याला पण टाकते लागलंच आणि ह्याला पण टाकते, सॉरी, सांबारला पण टाकते. मगाशी टाकलं नाही, शिजवताना आल्यानंतर मग कोथिंबीर टाकायची. एक नंबर छान लागते. आणि इथं बघा, कारण बटाट्याची भाजी तर तयार झाली माझी. सांबारचा ना व्हिडिओ आहे ना, शॉर्ट व्हिडिओमध्ये ना अपलोड केलं आपल्या चॅनलवर. तर फक्त डाळीचं, तुरीच्या डाळीचं केलं. आता मिक्स डाळीचं पण करते, सेम तसंच, फक्त मिक्स डाळी करायचं. एक नंबर लागते. भाताबरोबर तर छानच लागते. बटाट्याची भाजी पण तयार झाली. आता सांबार पण तयार झाला. आता ही बघा, चटणी वाटून घेतली, त्याच्यात कोथिंबीर टाकलं बारीक चिरून आणि थोडंसं मीठ टाकून चांगलं हलवून घेते आणि ना तडका मारून घेते. तडका मारताना तर सॉस पॅन आहे ना छोटासा, त्याच्यातच मारते, लोखंडाचा, त्याच्यातच मारते. राई, जिरा, कढीपत्ता ह्याच्याने तडका मारून घेते. हे बघा, तर हे बरं पडतं. एक सॉस पॅन आहे, छोटासाच आहे. तर सांबार पण झाला, बटाट्याची भाजी झाली आणि चटणी पण झाली. आता मी ना पहिले ना इडली ना वाफायला ठेवते. 20 मिनटं वाफते ना, 20 मिनटं लागतात. आणि त्याच्यानंतर मग ते वाफतात ना इडली, तोपर्यंत इथं डोसा करून घेते आणि इडलीचं बॅटर चांगलं फेटून घेते. तर रात्री थोडंसं आंबून झालं आहे आणि थोडंसं पातळ करण्यासाठी थोडंसं, जास्त पाणी नाही, थोडंसं पाणी टाकते त्याच्यात आणि फेटून घेते चांगलं. रात्रीच मीठ टाकले म्हणून मी आता काय टाकत नाही, थोडंसं जास्त नाही टाकत आहे. आणि पहिले इडलीचं करून घेते. कढई ती बाजूला काढून घेते आणि त्याला तेलाने ग्रीस करून घेते. त्याच्या अगोदर पहिले त्याच्यात पाणी टाकून घेते वाफायला आणि ग्रीस करून घेते आणि इडलीचं बॅटर टाकून घेते आणि हे वाफायला 20 मिनटं लागतं. तोपर्यंत माझे इथं डोसा तयार होतात आहे. डोसा पण झालं आणि इडली पण झाली. हे बघा, तर इडली ना मी काढायला गेली तर बरोबर निघलं नाही, थोडं थोडं चिपकलं आहे. इडली अशी परफेक्ट निघाली नाही, थोडंसं लागलं भांड्याला. तर असो, आता काढून घेते सगळं आणि कार्तिकला तर खायचे म्हटल्यावर तर काढून घेते आणि डोसा पण आहे ना काढून देते. पहिले त्यांना खायला देते. वरचे त्रास आले बघा, खालचे बघा कसे आले, थोडंसं खाली चिपकलं आहे.
तर असं आता काय करायचं, आता त्यांना देते खायला. त्याच्यानंतर मी नवीन ट्रिक वापरणार आहे. आता हे बघा, वाटीत करून बघते कसं होते, तर ते पण तुम्हाला सांगते. वाटी आहेत ना, छोटे छोटे वाटी, आणि 1-2 पेलेत घेतले, त्याला तेलाने ग्रीस केलं आणि त्याच्यात टाकून घेते. बघा इडलीचं बॅटर. तर त्याच्यात बरोबर नाही आलं, खाली चिपकलं. आता ह्याच्यात कसं येतं ते बघते मी. आणि खाली पाणी थोडंसं कमी होतं, ते वाढून घेतलं आणि परत मी 20 मिनटं वाफायला ठेवते. हे बघा, थंड होऊन द्या. थंड झाल्यानंतर काढते. येताना मी भाजी काय काय घेऊन आली तुम्हाला दाखवते. बघा, ते तर जास्त नाही आणलं, थोडंसंच आणले. तर मेथी, पालक आणि आलं आणि फ्लावर आणि घेवडा आणि हे बघा स्ट्रॉबेरी. कार्तिकला खायचे होते म्हणून त्याच्यासाठी घेऊन आली. तर गॅलरी ओपन केल्या की मला काय दिसलं बघा, 2 अंडे परत दिले आणि ह्या पक्षीने दिले. तुम्हाला दाखवते बघा जवळून. ह्या 2 पक्षीने अंडे दिले त्याच्यात. सकाळी 1 होतं, दुपारच्या नंतर आले 2. आता बघा, मी ते पूर्ण थंड झालं ना, वाटीमधले इडल्या काढून घेते. मस्त परफेक्ट निघालं, काय प्रॉब्लेम नाही. बघा सगळं चिपकलं नाही, छान लागले. आणि आज काहीतरी करावं स्पेशल म्हटल्यावर तर 26 जानेवारीची गुलाबजामुन करणार आहे. जिलेबी सकाळी खाल्ली, आता संध्याकाळ गुलाबजामुन खाणार आहे. येतानाच ना गुलाबजामुनचं पीठ आणले, तर चांगलं मळून घेते. तर माझ्याकडं दूध नाही म्हटल्यावर पाण्यानेच मळून घेते. पाण्याने मळायचं, दुधाने मळायचं काही फरक पडत नाही, तरी छान लागतं ते. तर नेहमी आपण दुधाने मळून बघतो, आता ह्यावेळी पाण्याने तर मळून बघायचं कसं लागतंय. तर एकजीव मऊसूद मळून घेतलं, एकजीव करेपर्यंत, आणि हाताला तूप लावून चांगलं मळून घेतलं आणि छोटे छोटे असे गोळ्या करून घेते बघा. तर असे छोटे 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 असे भरपूर असे गोळे करून घेते आणि हे गोळे करून झाल्यानंतर लागलंच तर पाक करायला ठेवते. एक टोप घेतलं, टोपात ना 2 वाटी पाणी टाकलं आणि 2 वाटी साखर टाकली. जेवढं पाणी तेवढं साखर त्याच्यात टाकलं. हे बघा, जास्त शिजून घ्यायचं, तेवढं पण जास्त नाही, म्हणजे मिडियममध्ये घट्ट, थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवायचं. हातावर थोडंसं चिपकायला पाहिजे आणि परत साखरेचा पाक व्हायला नाही पाहिजे, म्हणून त्याच्यात ना लिंबू पिळायचं, म्हणजे ते पाक आहे ना छान राहते. तर थोडंसं लिंबू पिळून टाकायचं आणि चवीपुरतं मी ना इलायची पावडर टाकली आणि माझ्याकडे ना येलो पावडर होतं, ते टाकून घेतलं रंग येण्यासाठी. तर ते गुलाबजामुनचं पाक तयार झालं आहे. आता मी गुलाबजामुन तळून घेते. मंद आचेवर एकदम गुलाबी रंग येईपर्यंत छानपैकी तळून घेते. हे बघा, तर अगोदर पण केलं. तर पहिल्यांदा म्हटलं तर गुलाबजामुन मी पहिल्यांदाच करते. त्याच्या अगोदर लय वर्षापूर्वी केलेलं. तर आणायचं तर मी बाहेरूनच आणायची. पहिल्यांदाच गुलाबजामुन घरात करायला लागली. तर असं छानपैकी मंद आचेवर करायचं. आता कसं होते तर तुम्हाला शेवटला सांगते, तर कसं होते कसं नाही म्हणून. आणि आता हे पाकात मुरवलं ठेवलं की रात्रभर ठेवायचं. रात्रभर छानपैकी मुरते, त्याच्यानंतर सकाळी खाल्ल्या तरी चालते. याला 24 तासाचं किंवा 12 तासाचं आहे ना, ते मला पण नाही माहिती. मी पण पहिल्यांदा करते म्हणून मला माहीत नाही. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.